हॅलो एव्हरीवन, कसे आहात? तर आपण आज जो टॉपिक शिकतोय तो आहे 3 क्वेश्चनचा. इंग्लिश बोलण्यासाठी तुम्हाला 3 क्वेश्चन महत्त्वाचे असतात, कारण हे प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन आहे आणि प्रॅक्टिकल ॲप्लिकेशनमध्ये आपल्याला काय करावं लागतं, काही क्वेश्चनचे आन्सर स्वतः द्यावे लागतात, बरोबर? तर हे जे तुम्ही 3 कॅटेगरीज बघणार आहात, 3 क्वेश्चन बघणार आहात, हे 3 वेगवेगळे टेन्सेस आहेत, बरोबर? आता हे कुठले टेन्सेस आहेत, कसे आहेत ते तुम्हाला मी सांगेल. कारण मोस्ट ऑफ द टाइम ज्यावेळेस तुम्ही इंटरव्ह्यूला जाल त्यावेळेस काय होतं, ते तुम्हाला विचारतात, टेल मी अबाउट युअर डेली रुटीन, और लाईक दे आस्क यू लाईक ओके टेल मी व्हॉट यू डीड yesterday or what will you do tomorrow. So such kind of questions can be asked. So at that time you need to describe. मग त्यावेळेस तुम्हाला काय करावं लागतं, ते डिस्क्रिप्शन करावं लागतं किंवा डिस्क्राईब करावं लागतं ते, बरोबर? तर आणि ते कधी पॉसिबल आहे, ज्यावेळेस तुम्ही टेन्सेस इफेक्टिव्हली यूज कराल तर, बरोबर ना? आणि त्याच्यामध्ये जर चूक झाली तर नाही होणार ते. मग तुम्ही करायचंय काय, पहिला अंडरस्टँड करून घ्या त्यांना काय जाणून घ्यायचंय तुमच्याकडून आणि तुम्ही काय आन्सर करू शकता. ठीक आहे? तर 3 इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत. जरी हे 3 व्यवस्थित तुम्ही केले तर तुम्ही खूप चांगलं इंग्लिश बोलू शकता. यू कॅन स्पीक रिअली वेल इफ यू जस्ट वर्क ऑन these 3 tenses and these 3 questions. Okay, now look at the first one. What do you do daily? ओके, व्हॉट डू यू डू डेली म्हणजे काय आहे? तुम्ही रोज काय करता? व्हॉट डू यू डू डेली म्हणजे हे तुमची काय आहे, डेली रुटीन आहे, म्हणजे दिनचर्या आहे, बरोबर? मग तुम्ही रोज काय करत असता हे तुम्हाला याच्यातून सांगायचं आहे. आणि डेली रुटीनसाठी आपण एक टेन्स बघितलेला आहे. कुठला टेन्स बघितला होता? सिम्पल प्रेझेंट. आणि त्याचं स्ट्रक्चर पण माहीत असेल. काय स्ट्रक्चर? सब्जेक्ट प्लस V1 यस यस प्लस ऑब्जेक्ट, हे होतं. ठीक आहे, मग याला आपण नोट डाऊन करू इथं. दिस इज कॉल्ड सिम्पल प्रेझेंट. कुठला आहे? सिम्पल प्रेझेंट. म्हणजे साधा वर्तमान काळ, बरोबर? आता दुसरं आहे, व्हॉट डिड यू डू येस्टरडे म्हणजे तुम्ही काल काय केलं किंवा लास्ट वीकमध्ये काय केलं. आता हे व्हॉट डिड यू डू म्हटलंय ना, मग कुठल्या टेन्समध्ये गेलं हे? पास्टमध्ये. पास्टमध्ये पण कुठला आहे? सिम्पल पास्ट. म्हणजे कुठला टेन्स आहे? भूतकाळ मराठीमध्ये, बरोबर? सो वी कॅन कॉल इट सिम्पल पास्ट. हा टेन्स आहे सिम्पल पास्ट, बरोबर? ओके, तर आता इथं आपण स्ट्रक्चर काय यूज करतो? सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट. आता वर्बचा सेकंड फॉर्म आपण यूज करणार आहोत याच्यामध्ये, बरोबर? आणि त्याच्यानंतर मग काही काही वेळेस बी फॉर्म पण येईल त्याच्यामध्ये विदाउट वर्ब, म्हणजे मेन वर्ब शिवाय, लाईक वॉज देअर अँड लाईक दॅट, ते येऊ शकतं. तर हा सिम्पल पास्ट होता. ठीक आहे, पुढं व्हॉट विल यू डू टुमारो मग उद्या तुम्ही काय कराल? इट इज ऑल अबाउट टुमारो. टुमारो आणि विल इट इंडिकेट्स कमिंग टाइम. कमिंग टाइम इज फ्युचर म्हणजे कुठला काळ आहे तो? भविष्य आहे. आता भविष्यामध्ये येणाऱ्या गोष्टी आहेत किंवा ते इव्हेंट असेल. मग याच्यामध्ये आपण म्हणू याला सिम्पल फ्युचर, बरोबर? सिम्पल फ्युचर. आता आपण नॉर्मली ज्यावेळेस कम्युनिकेशन करत असतो त्यावेळेस 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. एक तर तुम्ही डेलीचं काहीतरी सांगता, एक तर काहीतरी घडलेलं सांगता, आणि काहीतरी तुम्ही करणार आहात ते सांगत असता. मग जे डेली सांगत असता ते सिम्पलमध्ये येतं, जे घडलेलं सांगता ते सिम्पल पास्टमध्ये जाऊ शकतं बऱ्याचदा, आणि जे तुमचा प्लॅन असेल, येणारा इव्हेंट, तो भविष्यामध्ये असतो. ठीक आहे, समजलं? मग तुम्ही डेली लाईफमध्ये काही रुटीन असेल ते सेंटेन्सेस तुम्ही बनवू शकता याच्यामध्ये. ठीक आहे, तर आपण पहिलं स्टार्ट करूया. ठीक आहे, ओके. सो हिअर यू कॅन स्टार्ट इन दिस वे. पहिलं सेंटेन्स असेल, आय वेक अप. आय वेक अप अर्ली इन द मॉर्निंग. इन द मॉर्निंग at what time do you wake up? 6 a.m. Okay, at 6 a.m. Okay, then what you do? You get fresh or you get ready. Hmm? So get fresh is like informal and it is like little impolite. ते थोडंसं rude वाटेल. So instead you can say I get ready. Okay, I get ready. After that, I get ready.
and pray to God. Okay, God, G capital, it has to be all time God. Okay, so first you wake up early in the morning and then you get ready and you pray to God. Okay, then I have my breakfast. I have my breakfast. I have my breakfast. You can say in different way. I eat my breakfast. ते पण असू शकतं. आता याच्यामध्ये प्रत्येकाचं डेली रुटीन वेगवेगळं असू शकतं. ठीक आहे. आता कुणी एक्सरसाइज पण करेल मध्ये. मग आता इथं उठलं की कोणतरी काय होईल, फ्रेश होईल, विल हॅव वॉर्म वॉटर अँड विल गो फॉर एक्सरसाइज. विल डू सम योगा, विल गो टू ग्लायडिंग सेंटर, विल वॉक, समवन विल गो टू जिम. ते पण असू शकतं, बरोबर. त्या कॉन्टेक्समध्ये येईल. ठीक आहे. आता इथं आय हॅव माय ब्रेकफास्ट. आफ्टर ब्रेकफास्ट व्हॉट यू कॅन डू? You have a class. Yes. Okay. So like in that way you can say I I come to class and attend attend the class, or I attend it. You can say I attend it. After class, what you do? You go home. Yes. Yes, you go home. And then you log in to your job. Okay. And then after it continues, like whatever the tasks are given there, you complete those tasks. Yes, in that way, you complete all the tasks, and whatever the logout time is there, you log out, and then you like do other activities, like, or like in afternoon also you do some other activities, like you have lunch and something like that, or like, and then after, like, you go out. hmm, okay, or you go to market, you get some fresh vegetables from there. After that, you play cricket or you go to garden, then you read books. Yes. Then in evening you help your mother in the kitchen. Okay. Then after, it can be possible, that is what you study, you make sentences, you speak with your friends, or you watch TV for some time. That's possible. And then you have dinner with your family members. Okay. And then you go to bed. Okay. What time you go to bed? Maybe like 10 or 10:30 or 11, whatever it is. So in this way, you can continue. So if you write more activities will come here. But I have just shown you, like I have showed you like few of them, whichever are helpful for you. Okay. So some activities I have showed you here. I go home and log in to the meeting. Okay. Now next one, I complete my टास्क. ओके, आता आपण इथं काय शिकतोय, खूप असं सोपी किंवा छोटी छोटी सेंटेन्सेस आपण बनवायला शिकतोय इथं. असं काही खूप अवघड नाही, आणि कुणीही सेंटेन्स बनवू शकेल असे छोटी छोटी वाक्य तुम्ही बनवायचे. आता याच्यामध्ये तुम्हाला वर्बचं फर्स्ट फॉर्मच यूज करायचं होतं, बरोबर. आता इथं काय आहे की तुम्ही स्वतःविषयी सांगताय, तर इथं काही येस आणि येसचा प्रॉब्लेम येण्याचा काही विषयच नाही. खूप सोपं आहे, अवघड असं काहीच नाही याच्यामध्ये. समजलं? ठीक आहे. आता मग हे तुमचं ऑफिस काम झालं की तुम्ही काय कराल? व्हॉट विल यू डू? ऑफिस काम झालं की नॉर्मल तुम्ही काय करता? व्हॉट यू डू? यू go out, you go to market, or you spend some time with your family.
You help your mother. You watch TV. Yes. You read books. You study. Then you have meal together, all family members. Then you watch TV or you scroll. Yes, mobile. Yes, and then at the last, you go to bed. So this is what daily routine is there. If I had to write, I could write more, but the space is limited. You can note down such kind of daily routine in this way. So this is what the format is there. You can use some connectors even like firstly, secondly, thirdly, fourthly, and finally. Okay, but here like activities which are like highlighted that I have mentioned here. So in the same way, you can make a particular daily routine for yourself. Get ready accordingly. Okay, so this will be the answer for what do you do daily. तुम्ही रोज काय करता ती तुमची सवयी टाईप आहे किंवा हॅबिट आहे डेली रुटीन आहे मग त्यासाठी तुम्ही हे लिहू शकता ठीक आहे आता याच्यामध्ये तुम्ही भरपूर गोष्टी दुसऱ्या पण ऍड करू शकाल जसं की एक्सरसाइज असेल किंवा एखादं कोण कॉलेज अटेंड करतं मग कॉलेजचं पण तुम्ही त्याच्यामध्ये सांगू शकाल तर त्या कॉन्टेक्स्टने हे येऊ शकतं समजले इथपर्यंत इज दॅट क्लिअर अभिषेक ओके यू गॉट इट येस नाउ लुक ॲट दिस व्हॉट डिड यू डू येस्टरडे सो टुडे इट इज मंडे बरोबर येस्टरडे इट वॉज संडे मग कालचा दिवस घडून गेला का नाही घडून गेला बरोबर मग हा घडून गेलेला जो दिवस आहे याच्यामध्ये भूतकाळात गेल्या ह्या गोष्टी सगळ्या बरोबर मग आता प्रत्येकाचं एक डेली रुटीन पण वेगळं होतं प्रत्येकाचा संडे वेगळा होता काहीचा संडे आराम करायचा होता काहीचा संडे काहीतरी काम करण्याचा होता बरोबर किंवा काही लोक वर्किंग पण असतील मे बी ठीक आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही काय काय ऍक्टिव्हिटीज केल्या जर मी आता माझं सांगत असेल तर मी असं म्हणेल की मी काल काय केलं मी घरीच होतो किंवा मी क्लास अटेंड केले मी टीच केलं मग अजून दुसऱ्या काही गोष्टी होत्या मी बुक रीड केले काही किंवा मी काही नोट्स बनवले मी किंवा काही कॉन्टेंट बनवले सो ते मी सिम्पल पासमध्ये सांगणार बरोबर तर इथं स्टार्ट करूया व्हॉट डीड यू ओके डू येस्टरडे ठीक आहे तर मी असं म्हणलं इथं आय वोकअप अर्ली तर हे पण चालू शकतं वोकअप अर्ली आता हे सेम पण येऊ शकतं आणि चेंज पण होईल थोडंफार सेम पण होईल आय वोकअप अर्ली वोकअप वोकअप अर्ली इन द मॉर्निंग तर ऍड करायचं तर ऍड करू शकता आय वोकअप अर्ली इन द मॉर्निंग ओके सेम थिंग असेल त्याच्यामध्ये सेकंड आय गॉट रेडी गॉट रेडी आय गॉट रेडी आय गॉट रेडी आता मी रेडी कशासाठी झालो मे बी लाईक मला वॉकला जायचं होतं आय गॉट रेडी ओके अँड वेंट okay went for a walk I got ready and went for a walk okay and after, like again you can mention time at what time you did इथं पण चालू शकलं असतं आणि इथं पण चालू शकलं असतं ठीक आहे हा इथं आय गॉट रेडी अँड वेंट फॉर अ वॉक पुढं काय असेल लाईक आय केम बॅक होम और आय रिटर्न होम आय केम बॅक होम अराउंड 9:30 a.m. okay then again I got fresh or I got ready to come the class. Okay. I came here to the class or I came to class to the class. I came to the class and taught. Taught English. I taught English. ठीक आहे आता तुमची प्रत्येकाची ऍक्टिव्हिटी वेगळी असेल तुम्ही काय केलं
संडे होता तर तुम्ही लेट उठले असेल. यू वोक अप लेट. मग पुढे काय केलं असेल तुम्ही? You had like, or you got ready, or like you took bath. Okay, then like you what you can say, like you had breakfast, or you went out. You went to watch a movie, or you watched a movie. Okay, that place even you can tell like which place you went to, like Aminora Park, or Aminora Mall, actually Aminora Mall, and you watched that movie there. बरोबर, ते मूवी पण बघितली तुम्ही. Then you had lunch outside. Okay, तुम्ही lunch पण केला. Then you came back home. Okay, then you took rest for a short time. बरोबर. And then you went for shopping, or like you went shopping like that. Not for, you went shopping like that. Yes, like that. I took rest. I took rest for some time. For some time. I took rest for some time. Like this. मग एवढी ऍक्टिव्हिटी होत आहे त्याच्यामध्ये. बरोबर. ओके, इथपर्यंत समजलं. आता याच्यामध्ये तुम्ही ऍड काय करू शकाल? अजून काय ऍक्टिव्हिटी केल्या? व्हॉट ऍक्टिव्हिटीज यू डीड? अजून काय केलं? सो यू हॅड लंच, यू केम बॅक होम, देन you wandered here and there, or you played something, then you help your mommy in the kitchen, you read some books. Okay, you called your friends, you had a talk with them, you spent some time on social media, then again you had your dinner, and then you slept. Or if something different happened there in between, you can mention that too. So here प्रत्येकाची ऍक्टिव्हिटी वेगवेगळी असेल. बरोबर. माझी ऍक्टिव्हिटी थोडीशी जास्त होते काल. त्याच्यामुळे मी सगळ्या ऍक्टिव्हिटी काही तर मेन्शन नाहीत केलं. कारण ते एक म्हणजे इकडं थोडंसं जाणार, तिकडं थोडंसं जाणार, लाईक दॅट वे. पण तुम्ही तुमची ऍक्टिव्हिटी याच्यामध्ये मेन्शन करू शकता. ठीक आहे. तर दिस इज व्हॉट द वे. तुम्ही जे काय घडून गेलं हे सांगण्यासाठी सिम्पल पास्ट यूज करू शकता. व्हॉट यू डीड यस्टरडे. आणि जे पुढं असेल म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला समजलं, वी टू आपण यूज केला सेकंड फॉर्म. बरोबर. हा, वी टू फॉर्म यूज करायचा आहे. आता उद्या आहे म्हणजे येणारा टाइम जो कुठला असेल, उद्याचा आहे किंवा नेक्स्ट वीक असेल. नॉर्मली हा उद्याचाच टाइम आहे. मग कुठला टेन्स असेल? सिम्पल फ्युचर. कुठला टेन्स असेल? सिम्पल फ्युचर. आता सिम्पल फ्युचर मध्ये काय आहे? सब्जेक्ट प्लस विल प्लस वी वन असेल. आता याच्यामध्ये येस येस काय टेन्शन नाही, अजिबात नाही. मग करायचं काय तुम्ही इथं? उद्याचा प्लॅन आपण डिस्कस करूया. ठीक आहे. व्हॉट विल यू डू टुमारो? यू विल कम टू द क्लास. बरोबर. आपण हे आता बाकीच्या गोष्टी आपण कट करूया. ठीक आहे. सगळंच मग हे रिपीट होऊन जाईल सेम. ठीक आहे. एखाद दुसरा पण हे करूया. ओके, यू विल कम टू द क्लास किंवा आय विल म्हणूया. ठीक आहे. सेमच ठेवू. ठीक आहे. सेमच ठेवू आपण. आय कम टू द क्लास. ओके, हे झालं. आय कम टू द क्लास. ओके. I'll learn some sentences or grammar topic even. I'll learn some sentences. I will learn a new grammar topic. ते पण असू शकतं. ठीक आहे. आफ्टर क्लास यू विल गो होम. ओके. मग अजून असं काय प्लॅन आहे का कुठला? लाईक तुम्ही ते कराल किंवा असं काहीतरी आहे की तुम्ही विजिट कराल. ठीक आहे. ओके, यू विल गो टू ऑफिस टुमॉरो. ठीक आहे. बरोबर. आय विल गो टू ऑफिस असेल. ठीक आहे. मेन्शन करू आपण. आय विल गो टू ऑफिस. आता इथं आपण द वापरलं नाही. आणि हे जे आहे ना, नॉर्मल केसमध्ये एखादा क्लास असा आहे कुठेतरी, आपण कधीतरी जातो, त्या कॉन्टेक्स्टमध्ये आपण द यूज करू शकतो. पण जिथं डेली आपण जातो त्याला झिरो आर्टिकल म्हणायचं. व्हॉट इज दॅट? झिरो आर्टिकल. जिथं आपण फ्रिक्वेंटली जातो त्या ठिकाणी द आर्टिकल किंवा कुठलंच आर्टिकल येत नाही. आय गो होम.
तिथं टू पण येत नाही आणि द पण येत नाही. आय गो टू ऑफिस तिथं पण नॉर्मली येत नाही. तर या कॉन्टेक्स्टमध्ये आय विल कम टू द क्लास म्हणण्यापेक्षा आय विल कम टू क्लास हे बेटर राहील. ठीक आहे. आणि तर आय विल गो टू ऑफिस असं येईल. हा कॉन्टेक्स्ट लक्षात घ्या. याला म्हणायचं झिरो आर्टिकल. आणि मोस्ट ऑफ द टाइम जे इंग्लिश स्पीकर्स असतात ते काय करतात आपल्या कॉन्टेक्स्टमध्ये इंडियामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ह्याला म्हणजे आय विल गो टू होम असं म्हणतात. काय बोलायचं? आय विल गो होम. आय विल गो होम. आय विल गो होम. नॉट टू. किंवा आपण म्हणतो की आय विल गो फॉर शॉपिंग. बरोबर. आता हे कसं आहे की सगळेच बोलतात फॉर फॉर फॉर. मग ते आपण ऐकून ऐकून आपल्याला ती तेवढी सवय झाली की फॉर आपण वापरतो इथं. पण ते फॉरची तिथं गरज नाही. आय विल गो शॉपिंग. आय विल गो शॉपिंग. आता इंग्लिशमध्ये अशा खूप इंटरेस्टिंग गोष्टी आहेत की ते आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. त्याच्यावर मी व्हिडिओ पुढं बनवेलच किंवा सांगेलच मी तुम्हाला. आय विल गो टू ऑफिस. ओके. ओके. आय विल डिस्कस विथ माय टीममेट्स. टीममेट्स किंवा माय टीम म्हणू आपण. आय विल डिस्कस विथ माय टीम. ओके. टीममेट्स किंवा टीम म्हणू आपण. ठीक आहे. नेक्स्ट वन. अजून काय करू आपण? किंवा तुम्ही काय कराल किंवा मी काय करेल त्यानंतर. आय विल कॉल. ओके. माय स्टुडंट्स. आय विल कॉल माय स्टुडंट्स. पॉसिबल आहे ते? येस. ठीक आहे. आता ॲज अ टीचर मी काय करेल? आय विल चेक होमवर्क. आय विल असेस द व्हिडिओज इवन. मी तुमच्यासाठी हे करायला गेलो थोडंसं चॅलेंजिंग वाटतं मला. मी स्वतः सांगेल की सोपं आहे. ठीक आहे. हां. आय विल चेक. आय विल चेक युअर होमवर्क. ठीक आहे. आता हे झालं सगळ्या क्लासची ॲक्टिव्हिटी. बरोबर. मग मी घरी गेल्यावर काय करेल? आय विल स्पेंड सम टाइम विथ माय सन. बरोबर. आय विल गो आउट अँड बाय सम थिंग्स नेसेसरी फॉर लाईक होम. बरोबर. देन आय विल वॉच टी व्ही फॉर सम टाइम. आय विल मेक सम कॉन्टेंट. आय विल वर्क ऑन सम आयडियाज. देन आय विल हॅव डिनर. ओके. अँड विल गो टू बेड. बरोबर. ह्या सगळ्या गोष्टी होतील. आता याच्यामध्ये हे सगळं प्लॅन आहेत. बरोबर. आता प्रत्येकाचा प्लॅन वेगळा असू शकतो. आता सेमच असेल असं काही जरुरी नाही की प्रत्येकाचा प्लॅन सेमच असावा असं गरजेचं नाही. तर तुम्ही त्या तुमच्या प्लॅननुसार करू शकता ह्या गोष्टी. ठीक आहे. त्याच्यामध्ये तुम्ही अजून कनेक्टर वापरू शकले असतात लाईक ओके आय विल डू दिस देन आफ्टर. ओके. मोर ओव्हर. इन ॲडिशन टू दिस. ओके. फर्दर मोर. ओके. अँड फायनली. ओके. ॲट लास्ट. ओके. म्हणजे असे तुम्ही कनेक्टर्स किंवा कंजंक्शन्स यूज करू शकता. ठीक आहे. तर हे आपलं होतं 3 याचं. म्हणजे आपण 3 क्वेश्चनवर प्रिपेअर केलं. आणि जर तुम्ही फक्त 3 गोष्टीवर वर्क केलं यावर, याच्यावर आणि याच्यावर, मग तिन्ही तुमचे सिम्पल टेन्सेस होऊन जातात. ओके. मग एवढ्या 3 गोष्टी जर तुम्ही रोज प्रॅक्टिस केली, आता काय आहे की जे काही व्ह्युअर्स असतील, म्हणजे YouTubeवर बघतील किंवा कुठे पण ऑनलाईन प्लॅटफॉर्मला बघतील, त्यांना पण मी असं म्हणेल की तुम्ही काय करायचं डेली एक नोटबुक घ्या. त्याच्यामध्ये तुमची डेली सेंटेन्सेस लिहा. आता काय आहे की तुम्ही जे तुमची फील्ड आहे त्यानुसारच तुम्ही वर्ब यूज करणार. टीचरची व्होकॅब्युलरी वेगळी असेल, डॉक्टरची व्होकॅब्युलरी वेगळी असेल, लॉयरची व्होकॅब्युलरी वेगळी असेल. बरोबर. तुमचे जे वर्क आहे त्याच्याशी रिलेटेड तुम्ही सेंटेन्सेस बनवू शकता. ते वर्ब तुम्ही शिका कुठले म्हणजे त्याच्यामध्ये V1 कुठला आहे, V2 कुठला आहे, हे पण तुम्हाला शिकावं लागेल. मग तुम्ही तसं एक डेली बनवून ठेवा आणि तुम्हाला तेच बोलायचं आहे. लगेच तुम्ही खूप लेंदी सेंटेन्सेस बोललं पाहिजे असं काय गरजेचं आहे का? नाही. तर बेसिक पासून स्टार्ट करा. तुम्ही जोपर्यंत स्टार्ट नाही करणार तोपर्यंत हे चालू होईल का? नाही होणार. मग छोटं-छोटं आता एखादी होम मेकर आहे. मग ते काय करतात? त्यांच्या डेलीचा स्वयंपाक असतो. बरोबर. मग किचनमध्ये गेल्यावर ते काय करतात? ओके. फर्स्ट मग त्यांचं समजा हे असेल की ओके भाज्या आहेत सगळ्या.
मग ते सॉर्ट करतात. ओके, ठीक आहे. असं आहे की ओके, शी सॉर्ट्स आउट द व्हेजिटेबल्स. बरोबर. मग अजून काय असेल? ओके, फाइंड्स और लाईक क्लीन्स द वेसल्स, ते आहे. मग पुढं काय असेल? ओके, शी टर्न्स ऑन द गॅस. ओके, मग ते प्रोसिजर आहे, कम्प्लीट प्रोसिजर आहे. मग ते वन बाय वन होतच जाणार पुढे. बरोबर. तुम्ही असं कुठलंही हे असेल, टास्क असेल, त्याला तुम्ही सिम्पल तरीक्यानं बनवू शकता असं. ठीक आहे. आता एखादा स्टुडंट असेल, तर त्याचं डेली रुटीन काय होईल? तर तो लवकर उठेल. लाईक ही वेक्स अप अर्ली इन द मॉर्निंग. ठीक आहे. ही गोज टू, लाईक ही गेट्स रेडी, देन ही गोज टू स्कूल. लवकर आहे. ही कॅरीज टिफिन. ही कॅरीज अ टिफिन. And then he joins the prayer. He pays attention at the teacher. Hmm. Okay, he asks some questions to the teacher. Okay, like that way it continues. Then in like lunch break, he finishes his tiffin or he eats it. Then for like fun, he spends some time with his friends. Then he goes out for playing. Hmm. Like that is possible. And then once the class is over, he comes back home. देन ही गोज टू ट्युशन. म्हणजे असं असतं ना, छोट्या मुलांचं पण नॉर्मल तसंच असतं ते, आणि नंतर टीव्ही वगैरे किंवा मोबाईल, त्या सगळ्या गोष्टी. तर तुम्ही या पद्धतीनं करू शकता याचं. आणि इथलं जे काही घडून गेलं ते तुम्ही सांगू शकता. ठीक आहे. आणि इथं तुमचा प्लॅन असेल तर ठीक आहे. या 3 गोष्टीवर जर तुम्ही वर्क केलं तर तुमचं एक 70% इंग्लिश चांगलं होऊन जाईल. 70%. ओके. आणि इंग्लिश स्पीकिंग म्हणजे असं काय नाही की तुम्ही खूप लाईक अमेरिकन आणि ब्रिटिश सारखं बोललं पाहिजे, असं काही नाही. तुम्ही जे काय बोलताय ते समोरच्याला कळावं, आणि समोरचे काय बोलताय ते तुम्हाला कळावं. तेवढं जर झालं तरी पण ठीक आहे. आता भरपूर लोक जॉब सिकिंग असतात, जॉब सर्च करत असतात, जॉब हंट असते. मग त्या केसमध्ये त्यांना असं वाटतं की माझं इंग्लिश खूप वीक आहे, मला काही येत नाही, इंटरव्ह्यू होणार नाही. तुम्ही बेसिक गोष्टीवर वर्क करा. जसं की ह्या बेसिक गोष्टी आहेत, त्याच्यावर जर वर्क केला आणि तुम्ही थोडीशी प्रॅक्टिस करत बसले, डेली सेंटेन्सेस बनवले वगैरे, तर त्यांनी काय होईल, तुमचा कॉन्फिडन्स वाढून जाईल. ठीक आहे. एम्प्लॉईज जे असतात, म्हणजे तुम्ही, तुमच्याकडून ते हे अपेक्षा नाहीत करे की तुम्ही जाऊन तिथे इंग्लिश शिकवा कुणाला. ओके, दे आर नॉट एक्सपेक्टिंग दॅट यू शुड टीच इंग्लिश टू समवन. तुमच्याकडून एवढीच अपेक्षा आहे, त्यांच्याकडून माफक अपेक्षा आहे की कम्युनिकेशन करता आलं पाहिजे. म्हणजे एरर फ्री कम्युनिकेशन होता आलं पाहिजे, म्हणजे करता आलं पाहिजे. त्याच्यामध्ये तेवढं जर केलं तर तुम्हाला जॉब पक्का आहे तुमचा, आणि ग्रोथ पण पक्की आहे. पण काय होतं, कॉम्प्लेक्सिटी थोडीशी लोकांच्या डोक्यामध्ये असते, म्हणजे विचार करण्याची. बोललं की इंग्लिश खूप अवघड आहे, इंग्लिश इज व्हेरी हार्ड, मी नाही करू शकणार. जर तुम्ही स्वतःला एवढं कन्व्हिन्स करून टाकलं तर नाही होणार ना. कारण पहिला सपोर्टर तुम्हीच असले पाहिजे स्वतःला, आणि तुम्हीच केलं पाहिजे. दुसरं कोण केलं तर काय फरक पडणार नाही. आता मीच समजा माझ्याकडे काही स्टुडंट जॉईन करतात, आणि त्यांनी जर स्टडी केला नाही किंवा त्यांनी केलंच नाही काय, तर नाही होणार. बरोबर. तर तुम्हाला ते थोडे थोडे गोष्टी स्टेप बाय स्टेप करावेच लागतात. ठीक आहे. तर आजचे 3 क्वेश्चन कसे वाटले? चांगले होते? हम्म. ठीक आहे. ऑनलाईन लोकांना पण चांगले वाटले असतील तर तुम्ही कमेंट करू शकता. आणि अजून असे काही व्हिडिओ आपण बनवणार आहोत की तुम्हाला खूप हेल्पफुल राहतील. तुम्ही जेवढं लाईक कराल, शेअर कराल, तेवढे आपल्याकडे चांगले क्वालिटीचे आणि क्वांटिटीचे पण व्हिडिओ येतील. म्हणजे क्वालिटी आपण मेंटेन करू, क्वांटिटी म्हणजे काय की आपली लेंथ वाढेल. ठीक आहे. तर तसे क्वांटिटीचे आपण व्हिडिओ बनवू शकतो, पण तुम्ही लाईक आणि शेअर करत राहा. ठीक आहे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग द व्हिडिओ.